नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण या बरणीच्या साह्याने म्हणजे काय खेकडी किंवा जे काय मासे वगैरे असतो ते पकडणार आहोत. आपण काय केलंय की ही आपली गेल्या वर्षीची बरणी आहे, त्या बरणीला आपण असे ह्या प्रकारचे असे होल मारले आहेत होणार की ह्या होलमधून आपण जे काही खाद्य वगैरे टाकतो ते खाद्य जे काही खेकडे वगैरे असतील किंवा मासे असतील त्यांनाही मिळणार. आपण बघू शकता की हे बघा, हे एका बॉटलच्या साह्याने आपण असं हे बॉटल आलं म्हणजे काय होणार की ह्याच्यामधून एखादा समजा खेकडा आतमध्ये गेला किंवा मासा गेला तर पूर्णपणे आतमध्ये अडकून राहणार, म्हणजे तो बाहेर येणार नाही. म्हणजे कसं एक प्रकारचा आपण जो गडदा वगैरे असतो त्यासारखं आहे. म्हणजे बघू शकता की एकदा तो आत गेला तर तो बाहेर निघू शकत नाही. तर आपण ह्याला काय करणार आहोत, आपण सध्याला कोंबड्याच्या आतड्या वगैरे आणलेल्या आहेत. तर आपण ह्या काट्याच्या साह्याने ह्या टाकत आहोत आतड्या. तर ह्याला बघूया आता आपण हे नदीवर नेऊन लावणार आणि त्याला बघूया की काय खेकडे वगैरे येतात की मासे येतात ते आम्ही तुम्हाला दाखवू. तर ह्याला विविध प्रकारचं आपण समजा खाद्य वगैरे टाकतो. म्हणजे आता आपल्याकडं आतड्या आहेत म्हणून आपण आतड्या टाकतोय, पण किंवा मासे वगैरे किंवा जे गांडूळ किंवा जे नदीवरची बारीक खेकडे वगैरे असतात ते आपण ह्याला टाकतो. तर ह्या आता आतड्या आपण ह्याला टाकत आहोत. तर बघूया ह्याला सकाळी काय येतं ते. आपण आता नदीवरती आलो आहोत. आपण बघू शकता की सध्या काय झालं आहे की पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे नदीच्या पाण्याची जी पातळी आहे ती पण कमी झाली. तर आपण काय करणार आहोत, ह्या कमी पाण्यामध्ये आपला जो गडदा आहे म्हणजे जी बरणी आहे ते आपण इथं बरणी लावणार आहोत. आणि त्याच्यानंतर उद्या आपण बघणार की आपल्याला किती प्रकारचे खेकडे किंवा काय मासे वगैरे आले काय ते. अशा प्रकारे आपली आता बरणी लावून झाले. आता संध्याकाळची वेळ झाली, तर संध्याकाळी आपण ही बरणी लावली व सकाळी आपण येऊन बघणार की ह्या बरणीमध्ये खेकडे येतात की मासे येतात. तर आता आपण आलो नदीवरती. आपण बघू शकता की रात्री थोडाफार पाऊस झाला आहे, तर पाणी बघा कसं एकदम गढूळ वगैरे झालं आहे. काल संध्याकाळी पाणी कसं जरा एकदम निवळसर होतं, पण आत्ता जे पाणी वगैरे आहे ते गढूळ झालं. आपण बघू शकता की आपण आता हा जो ट्रॅप लावला होता काल तो इथे आहे, तो आपण आता काढून बघणार आहोत की त्या ट्रॅपमध्ये काय खेकडे आलेत की मासे आलेत. नदीवरून आपण आता ही बरणी काढून आणलेली आहेत. आपण आता ह्याच्यामध्ये बघूया की आपल्याला मासे मिळालेत की खेकडे. बघूया, काय पण असू शकतं. तर आता आपण ही बरणी, अरे एवढे मोठे मासे बघा, किती मोठे मासे मिळालेत आपल्याला. म्हणजे ह्याच्यामध्ये खेकडे पण येतात आणि मासे पण येतात. म्हणजे दोन्ही प्रकारचं ही काम करते. ह्याच्यामध्ये आपण जे आतड्या वगैरे टाकल्या होत्या, तर बघा ह्या आतड्या खाण्यासाठी हे मोठमोठे मासे आलेले आहेत. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की जे वळगणीचे मासे वगैरे चढले होते, ते मुलं वगैरे कसे मारायला गेले होते, तेव्हा पण अशाच प्रकारचे मासे भेटले होते. तर आता काय झालं आहे की आता पाऊस वगैरे लागत नाही, त्यामुळे पाण्याची जी पातळी वगैरे आहे ती कमी झाली. तर कमी पाण्यामध्ये हे मासे कसे एकदम काठावरती असतात. तर आपण जो ट्रॅप वगैरे लावला होता तो पण एकदम जवळ लावला होता. हे बघा, हे आता मोठे मासे भेटलेत, त्यामुळे आता चांगली सोय झालेली आहे. म्हणजे आता हे मासे काय करणार, ह्याचे चांगले पीस वगैरे करणार व ते आपले खाण्यासाठी पण चांगले असतात. म्हणजे ह्याच्याबरोबर नाचण्याची भाकरी किंवा आपली जी तांदळाची भाकरी ती खाण्यासाठी पण चांगली लागते. तर आता बारीक बारीक ह्याचे तुकडे करणार, त्याला जो मीठ मसाला वगैरे तो सर्व लावणार. म्हणजे कसं, तुम्ही हे मासे फ्राय वगैरे पण करू शकता किंवा जो मीठ मसाला लावून शिजवू पण शकता. म्हणजे दोन्ही प्रकारे खाण्यासाठी हे मासे चांगले असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये जो आपला माशाचा काटा वगैरे असतो त्याचं प्रमाण पण कमी असतं. म्हणजे बाकीचे जे काय मासे वगैरे असतात त्यामध्ये भरपूर काटे असतात. म्हणजे आता शिंगटीचा मासा किंवा दुसरे पाते सुतेर असे विविध प्रकारचे मासे असतात. पण हा जो खवळ्या मासा वगैरे आहे तो खाण्यासाठी अतिशय चांगला आहे. तर तुम्हाला पण मासे आवडतात का, तर कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.